समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर शहर में बहुजन विचार मंच के अध्यक्ष तथा महाराष्ट्र कांग्रेस इकाई के पूर्व सचिव नरेंद्र जिचकार इन्होंने निकाले हुए जन आशीर्वाद यात्रा के 18वें दिन नागरिकों का भरपूर प्यार और आशीर्वाद मिला। 1 फरवरी 2024 को नरेंद्र जिचकार ने पश्चिम नागपुर में शनि मंदिर के दर्शन कर और आशीर्वाद लेकर यात्रा शुरू की। तेलीपुरा, कोष्टीपुरा, महाड़ीपुरा परिसर का दौरा किया, जहाँ पर उन्होंने स्थानिक लोगों से चर्चा कर उनकी समस्याएं सुनी तथा यह समस्या सुलझाने का आश्वासन दिया। इन सभी क्षेत्रों का भ्रमण करने के बाद यात्रा महाड़ीपुरा में समाप्त हुई। बड़ों से लेकर बच्चों तक सबने इस जन आशीर्वाद यात्रा को सकारात्मक प्रतिसाद दिया। एवढे जनप्रतिनिधी आहे, कोणाचंही ह्या पश्चिम नागपूर क्षेत्राकडे लक्ष नाही आहे। लहान लहान लोकांचे जे प्रॉब्लेम आहे, पाणी आतमध्ये गेल्यानंतर लोकांना त्याचे भरपाईचे पैसे मिळाले नाही। घरोघरी गटर, नाली, याचे चेंबरचे ढक्कन, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तिथेही लहान लहान कामं जनप्रतिनिधी करत नाही। भयंकर आक्रोश आहे लोकांचं। असं म्हणणं आहे, आता मी काल कुंभारटोलीला होता, आज मी बर्डीमध्ये फिरत आहे। मागील 18 दिवसापासून हा माझा दौरा सुरू आहे। फारच निराशा जनप्रतिनिधीच्या विरोधात आहे आणि नगरसेवक 2 वर्षामध्ये इलेक्शन नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन झाले नाही आणि नगरसेवक नसल्यामुळे आणि विधानसभाचे जे प्रतिनिधी आहे त्यांचं दुर्लक्ष असल्यामुळे अतिशय जनसामान्यामध्ये आक्रोश आहे आणि हे माझ्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये मला आशीर्वाद घेत असताना लक्षात येत आहे। जिथं जिथं जे प्रॉब्लेम आहे आम्ही त्याची एक लिस्ट बनवत आहे आणि आमच्या परीनं त्याचं काय त्याचं निराकरण होऊ शकते किंवा तो प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू शकतो त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहे। जन आशीर्वाद यात्रेला समर्थन भेटत आहे, माझे पोस्टर फाडणं सुरू झालं आहे, कुठेतरी अटॅक करणं सुरू आहे। तर आमच्या अशा लक्षात आलं की कुठेतरी हे जे राग किंवा हा जी नफरत जी आहे ती कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे आणि आज आपण जन आशीर्वाद माध्यम यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना घराघरात आम्ही बघत आहे की लोकांमध्ये एक संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे। पहिले जसं मोठ्या कॉलनीजमध्ये फ्लॅट स्कीममध्ये लोकांमध्ये संवाद राहत नाही, तसाच आज वाड्या वस्त्यामध्ये पहिले जसा संवाद राहायचा, पहिले जसा सगळ्यांच्या भेटीगाठी राहायच्या, काही कारणामुळे त्या होत नाही। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक घरी जाऊन जशी जिथं जिथं आमची जन आशीर्वाद यात्रा आमची सुरू आहे त्या जन आशीर्वाद यात्रा जिथं जिथं जाते आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की 1 चम्मच चहापत्ती किंवा 1 चम्मच साखर हे आम्ही जमा करत आहे आणि जिथे आमच्या यात्रेचा समारोप होत आहे तिथं ही चहा म्हणजे ही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पंथाच्या, समाजाच्या आणि धर्माच्या प्रत्येक घरातून ही आलेली जे मिक्सचर आहे याची आम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष आणि सद्भावना चहातेलाचं नाव दिलं आहे। अतिशय त्याला फार मोठं समर्थन मिळत आहे। चांगलं आहे, त्यांनी भेट द्यावं, असंच भेट देत राहावं, जनसेवा करत राहावं आणि सामोर यावं, असंच सामोर यावं। आम्ही त्यांच्या पाठीशी नाही, असेच व्यक्तिमत्व हवे आहे आम्हाला आणि असेच पाहिजे आहे, सुशिक्षित आणि काम करणारे धडाडीचे, असंच आम्हाला युवक पाहिजे आहे, ते त्यांच्यात आहे। नाव रोहिणी मुकेश निंबाळकर असून मी नरेंद्र जिचकार साहेबांच्या पाठीशी आहे। समाचार अब तक के लिए वीडियो जर्नलिस्ट अमोल तुमसरे के साथ रिंकू पांतावने, नागपुर।